काल कारस्थान करायचं म्हणून कॅमेरा पण ठेवल्यात, लाईट तोडली आहे. आणि ग्रामसेवकांना माझी कोणतीही बाजू ओढत नाही. मी मागासवर्गीय समाजाचा आहे, त्यामुळे ग्रामसेवक माझी कोणती सुद्धा बाजू ओढत नाही. ग्रामसेवक हा गावातल्या पुढाऱ्यांना मिळालेला माणूस आहे, त्यामुळे ती माझी कोणतीही बाजू ओढू शकत नाही. पुढाऱ्यांचं नाव राजू पवार आणि प्रवीण निकम यांना हा माणूस मिळालेला आहे, तर मला न्याय मिळावा, अन्यथा मी 2 दिवसात आत्महत्या करणार आहे. आणि जर माझ्या कुटुंब बेवारशी पडले तर सर्व जबाबदार राऊत ग्रामसेवक अलगुडवाडी असतील. जय शिवराय, जय श्रीराम. मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता. आपण सर्व हे जाणताच. आज हा व्हिडिओ करण्याचं कारण असं की अनगुलेवाडी तालुका फलटण येथील एका ग्रामपंचायत कर्मचारी सचिन मोरे यांना काल ग्रामपंचायतीत मासिक सभा मीटिंग असताना ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रेरणा राऊत यांचे पतिराज यांनी मारहाण केली ग्रामपंचायतीत येऊन. आणि यांना पाठीशी घालणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी खरं तर मी जिल्हाधिकाऱ्यांना आज पत्र दिलेलं आहे. विषय असा आहे की गेल्या 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून तेव्हापासून आमच्या या दलित कर्मचाऱ्याला हिडीस वाईट वागणूक देण्यात येत आहे. तो चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी आहे, आम्हाला मान्य आहे, पण तो गुलाम नाही. त्याला गुलामासारखी वागणूक देऊ नका. आणि संबंधित विषयात काल जी मारहाण झाली त्या बाबतीत त्याला कोण पाठीशी घालते, त्यांच्या पाठीमागचा आका कोण हा शोधून काढावा. अन्यथा मी येत्या 29 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लवकरात लवकर जर या बाबतीत ॲट्रॉसिटी आणि कायदेशीर बाबीत अडथळा नाही आणला म्हणून जर गुन्हा दाखल झाला नाही तर 29 जूनला माझा वाढदिवस आहे. त्या वाढदिनी मी माझं इच्छामरण घेऊन मी माझं जीवनमान संपवेन, परंतु त्या कामगाराला न्याय मिळाल्यास्तोवर मी शांत बसणार नाही. एवढे सांगतो, थांबतो. त्यांचा नेमका वाद कशावरून झालेला? विषय असा आहे की 14 एप्रिलला ग्रामपंचायतीत शासन नियमानुसार जयंती साजरी करणं क्रमप्राप्त होतं. त्याची आठवण या आमच्या सचिन मोरेंनी करून दिली. त्याचा राग त्यांच्या मनात आहे आणि तो आम्हाला बाबासाहेब शिकवायचं नाही असं डायरेक्ट ग्रामसेवकांनी त्याला उद्गार काढले. याचं संबंधित सर्व रेकॉर्डिंग आमच्या सचिन मोरेंकडे आहे. त्याला जी वागणूक दिली 14 एप्रिलची त्याचे पुरावे देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. ते वेळ प्रसंगी आम्ही निश्चित स्वरूपात मीडियासमोर सादर करणार आहे. त्यांनी आज पण कोणाकोणाला दाद मागितली? त्यांनी काल तहसीलदारांना पत्र व्यवहार काल केलेला आहे आजच्या तारखेला, आणि आज मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे त्याविषयी. जय भीम, जय शिवराय, जय श्री.